इंद्रधनुष्य क्रांती रेनबो रिव्होल्यूशन ही एक एकत्रित कृषी क्रांती आहे जी भारतातील विविध कृषी क्रांतीच्या समन्वित व्यवस्थापनासाठी आणि एकात्मिक विकासासाठी राबवण्यात आली होती. इंद्रधनुष्य क्रांती कृषी क्षेत्रातील विविध क्रांतीचे जसे की हरित, श्वेत, निळी, गुलाबी, पिवळी इत्यादी एकत्रित व सर्वांगीण व्यवस्थापन म्हणजेच रंग. उद्देश कृषी आणि संबंधित क्षेत्रात संपूर्ण अन्न सुरक्षा, पोषण सुरक्षा आणि शाश्वत उत्पन्न वाढवणे. प्रमुख सूत्रधार या क्रांतीचे प्रमुख सूत्रधार डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांनी इंद्रधनुष्य क्रांतीचा मार्ग सुचवला होता. इंद्रधनुष्य क्रांतीमध्ये समाविष्ट असणारे प्रमुख क्रांत्या तर या क्रांतीमध्ये क्रांतीचा रंग संबंधित उत्पादन किंवा क्षेत्र, हरित क्रांती, अन्नधान्य, गहू आणि तांदूळ उत्पादन वाढ. पांढरा श्वेत क्रांती, दूध उत्पादनात वाढ. निळी क्रांती, मसाले व जलसंपत्ती उत्पादन. पिवळी क्रांती, तेलबिया उत्पादन, मोहरी, सोयाबीन. जांभळी क्रांती, जांभळ्या क्रांतीमध्ये फळे उत्पादन. लाल क्रांती यामध्ये मांस आणि टोमॅटो उत्पादन. गोल क्रांती, मध आणि साखर उत्पादन. गुलाबी क्रांती, कांदा, मसाले आणि कुक्कुटपालन. काळी क्रांती म्हणजेच कृष्णक्रांती यामध्ये पेट्रोलियम व इंधन उत्पादन. सिल्वर किंवा रजत क्रांती यामध्ये अंडी उत्पादन. गोल्डन क्रांती यामध्ये मध उत्पादन व बागायती शेती. इंद्रधनुष्य क्रांतीचे फायदे एकत्रित कृषी धोरणांचा अवलंब केला आहे. शाश्वत कृषी विकासासाठी सर्व घटकांचा समावेश केलेला आहे. उत्पादन प्रक्रिया, विपणन आणि वितरण सुधारणा. या क्रांतीमुळे ग्रामीण रोजगार आणि उत्पन्न वाढीला चालना मिळाली. ग्रामीण रोजगार आणि अन्न उत्पादन वाढीला चालना. पोषण सुरक्षा आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित. लाइक, शेयर, कमेंट और सब्सक्राइब. थैंक यू.